नमस्ते मुलांनो, आज आपण इयत्ता 6वीचं प्रकरण 4 अपूर्णांकांवरील क्रिया बघणार आहोत। आता अजून एक दुसरी पद्धत सुद्धा आहे मुलांनो, बेरीज करायची, आपण ती बघूया। बघा इथे 5.1/6 अधिक 4.3/4 यांची बेरीज करायची आहे। तर बघा याची बेरीज, आता एक पद्धत आपण बघितली की तिरकस गुणाकार करायचा, आणि मग जेव्हा अंश बघितले छेद, समजा छेद वेगळे असेल तर आपल्याला छेद काय करावं लागेल, सारखं करावं लागेल। त्याच्यासाठी आपल्याला अंशाला आणि छेदाला गुणावं लागेल, आणि मग जो आपल्याला उत्तर मिळणार आहे, समजा मग छेद आहे हा सारखा असला तर आपण अंशाची काय करतो मुलांनो, बेरीज करतो। तर बघा इथे 5.1/6 अधिक 4.3/4 याची बेरीज करायची आहे। याची बेरीज करताना प्रथम पूर्णांक संख्या एकत्र लिहून त्याची बेरीज करूया, सोबतच अपूर्णांक संख्याही लिहायच्या आहेत। म्हणजे पहिले पूर्णांक संख्यांची बेरीज करूया, म्हणजे 5 अधिक 4, आणि मग अपूर्णांक संख्या लिहूया, जसे 1/4 अधिक 3/4 अशी सुद्धा दुसरी मेथड आहे। तर आपण बघूया ती। बघा इथे पूर्णांक संख्या जवळ घेतल्या, 5 अधिक 4, आणि मग अपूर्णांक संख्या जी आहेत 1/4 आणि 3/4 असं लिहिलेलं आहे। मग इथे बघा 5 अधिक 4 9 आलं, इथे 9 लिहिलेलं आहे, आणि बघा 1/6 अधिक 3/6 हे असं लिहिलेलं आहे। तर आता इथे बघा, आता अपूर्णांक संख्यांच्या छेद समान करण्यासाठी बघा इथे आपण ऍड करू शकतो का, बेरीज करू शकत नाही, कारण इथला छेद आणि इथला छेद वेगळा आहे। मग बघा याच्यासाठी आपण काय करूया, 6 ला 4 ने गुणूया आणि 4 ला 6 ने गुणूया, म्हणजे दोघांचाही छेद जो आहे तो सारखा होईल, आणि छेद सारखा झाला की आपण त्याची काय करू शकतो, इझिली आपण त्याची बेरीज करू शकतो। इथे केलेलं आहे तसंच बघा, 4 ने गुणलेला आहे वरती खाली, म्हणजे 4 1 4 आणि 6 4 24 असं उत्तर आलेलं आहे। आणि इथे 6 गुणिले 3 केलं, 6 साइन 3 18 आणि 6 4 24, आणि मग आता इथे बघा सेम आलेला आहे, जो छेद आहे तो सेम झालेला आहे। छेद सेम झाला तर आपण 4 अधिक 18 केलेला आहे, आणि 4 अधिक 18 22 होईल, म्हणजे आपल्याला मिळालेलं उत्तर आहे 9.22/3, म्हणजे उत्तर मिळालं आहे 9.22/24। म्हणजे याच्यामध्ये पहिली मेथड केली होती ती वेगळी होती, आणि ही दुसरी मेथड आहे। तर दोनही ज्या पद्धती आहेत त्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे मुलांनो। एक आपण याचं रूपांतर करूनही केलेलं होतं, आणि जसं याचं तिरकस गुणाकार केला आणि मग ऍड केलेलं होतं, बेरीज केली होती। इथे सुद्धा याचा तिरकस गुणाकार केला आणि मग याची बेरीज केली होती। पण आता ही जी दुसरी पद्धत मध्ये काय करायचं, पहिले पूर्णांक संख्यांना जोडून ऍड करून घ्यायचं, त्याची बेरीज करायची। बघा इथे पूर्णांक संख्या 5 अधिक 4, त्याच्यानंतर जी अपूर्णांक संख्या आहेत बघा 1/6 अधिक 3/4 हे करून घ्यायचं। मग याच्यामध्ये बघा 5 अधिक 4 9 आलं, मग 1/6 अधिक 3/4, पण बघा यांचे दोघांचेही छेद वेगळे असल्यामुळे आपण याची बेरीज करू शकत नाही, म्हणून याला आपल्याला काय करावं लागेल, गुणावं लागेल, आणि याचे छेद सेम आणावं लागेल। त्याच्यासाठी आपण काय करूया, 9 जशाचे तसे लिहिले, अधिक वरती खाली आपण इथे 4 ने गुणूया, कारण बघा इथे समजा मी 6 ला 4 ने गुणलं तर 6 4 24 होईल, आणि इथे 4 आहे, इथे समजा मी 6 ने गुणलं तर 6 4 24 होईल। मग इथे 3 गुणिले 6 आणि 4 गुणिले 6 करूया मुलांनो। त्याच्यानंतर आपण 9 जशाचे तसे लिहूया। मग सांगा मुलांनो, 4 4 1 4 6 4 24 अधिक 6 गुणिले 3 साइन 3 18, व्हेरी गुड, आणि 6 4 24। आता बघा मुलांनो लक्षात येईल, आता छेद कसे झाले, सेम झालेले आहे। तर छेद जेव्हा दोन्ही यांचे सेम झाले तर आपण त्याला काय करू शकतो, त्याची बेरीज करू शकतो। मग आता समोर लिहूया, बघा इथे जागा नसल्यामुळे 9 आपण जशाचे तसे लिहिले, अधिक 4 अधिक 18, आणि याचा छेद, म्हणजे बघा इथे काय येईल, पुन्हा 9 18 आणि 4 बघूया आपण आता,
तर बघा 18 मध्ये 4 मिळवले तर किती होईल? 22 होणार आहे मुलांनो. मग हे 9 जशाचे तसे लिहूया, अधिक 18 मध्ये 4 केले तर 22 होईल, 22/24. तर याला आपण कसं लिहू शकतो मुलांनो? आता 9.22/24 हे आपलं लास्ट फायनल उत्तर आलं. म्हणजे दोनही पद्धती मुलांनो लक्षात ठेवायच्या आहेत. आता मुलांनो आपल्याला वजाबाकी बघायची आहे. तर वजाबाकीमध्ये बघा मुलांनो, वजाबाकी करताना बेरजेला जी पद्धत वापरली सेम तीच पद्धत वापरायची आहे. फक्त चिन्ह जे आहे अधिकच्या ऐवजी वजाचं चिन्ह वापरायचं आहे आणि उत्तर मिळवायचं आहे. म्हणजे जी आपण पद्धत बेरीजमध्ये केली मुलांनो तीच आपल्याला पद्धत वजाबाकीमध्ये सुद्धा करायची आहे. फक्त आपल्याला चिन्हाकडे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे जी क्रिया करू ती आपण वजाबाकीची क्रिया करूया. तर बघा मुलांनो इथे उदाहरण बघा, 3.1/3 वजा 1.1/4 याचे प्रथम अपूर्णांकात रूपांतर करायचे आहे. फक्त इथे चिन्ह काय आलं? आपण आतापर्यंत जे बघितले ते बेरीजचे बघितले होते, बेरीजचे उदाहरण बघितले तर त्याच्यामध्ये आपण अधिक होतं आणि इथे मुलांनो वजाबाकीचं चिन्ह आहे म्हणून इथे आपण वजाबाकी करूया. तर सगळ्यात आधी ह्या जी संख्या आहे याचं आपण रूपांतर करूया. याचं आपण अपूर्णांकामध्ये रूपांतर करूया. अपूर्णांकामध्ये रूपांतर केल्यावर मुलांनो बघा 3 × 3 म्हणजे तिरकस गुणाकार, 3 तिरी 9, 9 मध्ये 1 टाकूया तर 10 येणार आहे. बघा 3 तिरी अधिक 1 टाकूया, छेद हा जशाच्या तसा ठेवूया, वजा इथे पण तिरकस करूया. 4 × 1 4, 4 आणि 1 4 मध्ये 1 मिळवूया अंश, छेद जशाच्या तसा ठेवूया. मग बघा इथे उत्तर काय येईल आपल्याला? 9 अधिक 1 10, 10/3 वजा 5/4. पण इथे सुद्धा बघा मुलांनो आपण आता काय करायचं? याचे जे छेद आहेत ते वेगवेगळे आहेत. मग याच्यासाठी आपल्याला पुन्हा काय करावं लागेल ते बघूया. सेम जी क्रिया आहे आपण बेरीजमध्ये केली तीच आपण इथे रीत करूया, तीच पद्धत करूया. मग इथे काय करूया आपण? इथे वरती खाली 4 ने गुणूया आणि इथे वरती खाली म्हणजे अंशाला आणि छेदाला इथे 3 ने गुणूया, इथे अंशाला आणि छेदाला 4 ने गुणूया. मग आपल्याला उत्तर मिळेल आणि आपलं जे छेद आहे ते सुद्धा सारखं होईल. बघा मुलांनो आता इथे 10 × 4 3 × 4 वजा 5 × 3 4 × 3. इथे बरोबर 10 मुलांनो किती येणार आहे? 10 40 येणार आहे आणि 4 तिरी 12 वजा 5 तिरी 15. व्हेरी गुड. आणि छेदामध्ये 12 येणार आहे. म्हणजे बघा मुलांनो इथे जो छेद आहे तो सारखा झालेला आहे. आता आपण 40 वजा 15 छेदामध्ये 12 लिहूया. 40 मधून 15 गेले मुलांनो. बघा 40 मधून आता 15 गेले. शून्यामधून आपण 5 जाऊ शकत नाही म्हणून इथे हातचा 1 घेऊया, इथे 3 राहील. म्हणजे आता 10, 10तून 5 गेले 5 आणि 3तून 1 गेले 2. म्हणजे आपल्याला उत्तर जे मिळेल ते 25/12. 25/12 हे उत्तर मिळणार आहे. म्हणजे वजाबाकीची आणि बेरजेची जी पद्धत आहे, रीत आहे ती सारखीच आहे. फक्त आपल्याला चिन्हांकडे लक्ष ठेवायचं आहे मुलांनो. आता इथे बघा 5/1/2 वजा 5.1/2 वजा 3.1/1/3 ही जी वजाबाकी आहे मुलांनो ही दुसऱ्या पद्धतीने करूया. प्रथम आपण इथे काय केलं? पूर्णांक एकत्र लिहून नंतर अपूर्णांकामध्ये लिहूया. म्हणजे जसं सेम आपण वजाबाकीमध्ये बेरीजमध्ये केलं होतं तेच इथं केलं. इथे आपण पूर्णांक संख्या जवळ घेतल्या आणि मग अपूर्णांक संख्या घेतल्या. बघा इथे 5 वजा 3 अधिक 1/2 वजा 1/3 पूर्णांकांची वजाबाकी करूया. तर बघा पूर्णांकाची वजाबाकी करण्यासाठी छेद समान असायला हवे म्हणून अंशातील पहिल्या 1 ला 3 ने
व दुसऱ्या अपूर्णांकातील 1 ला 2 ने गुणायचे आहे आणि छेदात मग 2 गुणिला 3 म्हणजे 3 दुने 6 असं येईल. हे बघा 1/2 वजा, तर हे जे 1/2 वजा 1/3 आहे, तर आपल्याला याला छेद समान करायचा आहे. त्याच्यासाठी आपण काय केलं इथे बघा, वरती खाली आपण 3 ने गुणलं, वजा 1 गुणिला 2 आणि 3 गुणिला 2 केलं. तर बघा इथे 3 दुने 6 आले, इथे 3 दुने 6 म्हणजे सेम आलं. 3 1 3 आलं इथे आणि बे 1 बे, मीन्स आपण इथे लिहू शकतो 3 1 इथे 3 आलं, बे 1 बे आणि इथे 3 दुने 6 येईल. बघूया आपण, बघा 3 1 3 आणि बे 1 बे, म्हणजे इथे बघा 3 मधून 2 गेला 1 आला, म्हणजे याचं जे आहे ते उत्तर आपल्याला आलं आहे 2.1/6. समजलं असेल मुलांना तुम्हाला. फक्त छेद सेम करण्यासाठी आपण कोणती क्रिया करतो, आपण अंशाला आणि छेदाला अशा संख्येने गुणायचं की जे दोन्ही संख्येचे छेद हे सारखे आले पाहिजे. की पूर्णांक युक्त अपूर्णांकांची वजाबाकी करताना पहिल्या पूर्णांक युक्त अपूर्णांकातील अपूर्णांक हा दुसऱ्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकातील अपूर्णांकापेक्षा मोठा असला पाहिजे. म्हणजे बघूया अजून पुन्हा, आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची वजाबाकी करताना पहिल्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकातील अपूर्णांक हा दुसऱ्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकातील अपूर्णांकापेक्षा मोठा असला पाहिजे. जसे बघा 4.1/4 वजा 2.1/2, ही वजाबाकी करताना आपण 4 वजा 2 अधिक 1/4 वजा 1/2 अशी करता येणार नाही. कारण पहिला अपूर्णांक दुसऱ्या अपूर्णांकापेक्षा कसा आहे मुलांनो, लहान आहे. त्याच्यामुळे ही आपल्याला अशी वजाबाकी करता येणार नाही. तर मुलांनो, आता आपण बघूया संख्या रेषेवरील अपूर्णांक दाखवणे. म्हणजे संख्या रेषेवर आपण अपूर्णांक कसे दाखवतो ते बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. जसे बघा आपल्याला 5/10 दाखवायचा आहे किंवा 4.3/10. पूर्णांकयुक्त अपूर्णांक दाखवताना पूर्णांक संख्येच्या पुढे अंशातील संख्येवर खूण करावी. आपल्याला काय करायचं मुलांनो, जेव्हा ही संख्या दाखवायची असते तेव्हा आपण जसं आता इथे 5/10 किंवा 4.3/10 पूर्णांकयुक्त अपूर्णांक दाखवताना पूर्णांक संख्येच्या पुढे अंशातील संख्येवर आपण खूण करायची. ही जी अंशाची आहे, जसं इथे 5/10 आहे, तर अंश इथे किती आहे मुलांनो, 5 आहे. तर 5 वर आपण खूण करायची. जसं इथे छेद किती आहे मुलांनो, 3 आहे. तर जी अंश जे असते, अंशाच्या जे अंश इथे जसं 5 आहे, तर अंशाच्या ठिकाणी जी संख्या लिहिली आहे त्याच्यावर इथे खूण आपण करायची असते मुलांनो. संख्या रेषेवर 3/4, 1/4, 7/4 हे अपूर्णांक दाखवू. त्यासाठी पट्टीवर प्रत्येक एककाचे 4 समान भाग करूया. बघा इथे आपल्याला ही जी मोजपट्टी आहे त्याच्यावर आपल्याला ह्या संख्या रेषेवर मुलांनो आपल्याला हे संख्या दाखवायची आहेत. कोणत्या? 3/4, 1/4 आणि 7/4. तर हे अपूर्णांक आपल्याला इथे दाखवायचं आहे. तर आपण ह्या काय पट्टीवर प्रत्येक एककाचे 4 समान भाग करूया. कारण छेदामध्ये काय आहे, 4 असल्यामुळे. म्हणजेच एखादा अपूर्णांक संख्या रेषेवर दाखवायचा असेल तर संख्या रेषेवर प्रत्येक एककाचे अपूर्णांकाच्या छेदा इतके समान भाग करावे लागतील. म्हणजे आपल्याला बघा संख्या रेषेवर ह्या संख्या दाखवायच्या आहेत. 3/4,
1/4 आणि 7/4 असं दाखवायचे आहे. तर बघा आपण काय करूया, हे जे छेद आहे छेदा इतके आपण संख्येचे समान भाग करूया. तर इथे छेदामध्ये 4 असल्यामुळे आपण 4 भाग करूया. जसं इथे 1 च्या नंतर बघा इथे 1 आहे, 2 इथे 1 आहे, इथे शून्यापासून सुरू झाली, 1/4 3/4 इथे 2/4 येईल, 3/4 असे म्हणजे प्रत्येकाचे आपण याचे जे आहेत एककाचे 4 आपण समान भाग केलेले आहेत. मग 1/4 3/4 आणि मग इथे 4/4 येईल, 5/6 आणि इथे 7/4 असं येणार आहे आपल्याला संख्या. तर आपल्याला ह्या 3 संख्या दाखवायच्या होत्या, तर आपण खून करून त्या दाखवलेल्या आहेत. 3/4 1/4 आणि 7/4 अशा ह्या आपण संख्या रेषेवर दाखवल्या आहेत. आता बघा संख्या रेषेवर 3/10 9/20 आणि 19/40 हे अपूर्णांक दाखवण्यासाठी किती मोठा एकक घ्यावा लागेल. इथे बघा हा संख्या आपल्याला दाखवायची आहे संख्या रेषेवर, तर आपल्याला जो एकक आहे तो मोठा घ्यावा लागेल. कारण ह्या 3 संख्यापैकी बघा वेगवेगळे आहेत. यांचा छेद इथे 10 आहे, इथे 20 आहे मुलांनो आणि इथे 40 आहे. तर सर्वात मोठा छेद कोणता आहे, 40 आहे. सर्वात जी मोठी संख्या आहे छेदामध्ये ती कोणती आहे मुलांनो, 40 आहे. त्यामुळे प्रत्येक एककाची आपल्याला किती 40 समान भाग करावे लागेल. आता जाणून घेऊया मुलांनो अपूर्णांकाचा गुणाकार. आता बघा आपण अपूर्णांकाची बेरीज बघितली, वजाबाकी बघितली आहे आणि आता आपल्याला गुणाकार बघायचा आहे मुलांनो. तर बघा 3/5 गुणिला 1/2 हा गुणाकार आयताकृती पट्टीच्या सहाय्याने कसा केला आहे ते पहा. 3/5 गुणिला 1/2 हा गुणाकार आता ही आयत पट्टी दिलेली आहे त्याच्या सहाय्याने कसा केला आहे ते बघूया. पहिली संख्या बघा इथे 3/5 आहे, म्हणजे अंश इथे 3 आहे आणि छेद किती आहे 5 आहे. म्हणून बघा आयतामध्ये आपण 5 भाग 1 2 3 4 5 असे भाग केलेले आहे आणि 3 भाग हे कसे रंगवलेले आहेत, म्हणजेच याला आपण 3/5 असं लिहू शकतो. तर हा काय म्हणते आता 3/5 हा अपूर्णांक दर्शवणारा भाग आहे तो आपण रेखांकित केलेला आहे. तर 3 अंशामध्ये 3 आहे म्हणून आपण 3 रेखांकित केलेले आहेत भाग आणि 3/5 चा 1/2 एवढा भाग दाखवायचा आहे. म्हणून त्याच पट्टीचे आता आपण आपल्याला याचा आता हा आपण बघा ह्या आयताकडे बघितलं तर आयतातून आपल्याला काय दिसलं, आपण 3/5 आपल्याला दाखवायचं होतं मुलांनो. तर आपण पहिले 1 2 3 4 5 हे केले, त्याच्यातून छेदामध्ये 5 आहे 5 भाग केले आणि आता 5 भाग केल्यानंतर 3 जे आहे 3 भाग हे रेखांकित केले कारण आपल्याला 3/5 दाखवायचं होतं. पण प्रश्नामध्ये बघा काय आहे 3/5 गुणिला 1/2 म्हणजे 3/5 चा आपल्याला 1/2 एवढा भाग दाखवायचा आहे. तर आपण ह्या पट्टीचे काय करू मुलांनो, समान 2 भाग आता आपण करूया. म्हणून इथे समान भाग करण्यासाठी इथे आडवी रेषा दिलेली आहे. बघा आता आपण इथे आडवी रेषा दिल्यानंतर त्या आडव्या 2 भागापैकी एक भाग वेगळ्या प्रकारे रेखांकित करा. आपण हा जो एक भाग आहे तो वेगळ्या प्रकारे रेखांकित करायचा आहे आणि आपण पूर्ण पट्टीचे किती भाग केलेले आहेत, 2 समान भाग केलेले आहे कारण आपल्याला 1/2 करायचं आहे. म्हणून ह्या छेदाचे आपण छेदामध्ये 2 असल्यामुळे आपण याचे 2 समान भाग केलेले आहे पट्टीचे. त्यावेळी 3/5 भागाचेही 2 समान भाग केले आपण आणि त्यातील एक भाग घेण्यासाठी 2दा रेखांकित केलेला भाग विचारात घ्या. इथे बघा आपण 2 समान भाग केले आणि त्यावेळी 3/5 भागाचे सुद्धा आपण 2 समान भाग केले. म्हणजे बघा एकूण समान चौकटीमध्ये आता किती हे झाले आपण ते मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे बघा एकूण समान चौकटीमध्ये 10 झाल्या. आता हे चौकटी किती झालेल्या आहे आयतामध्ये 10 चौकटी झाल्या आहेत
आणि त्यापैकी ज्या 3 चौकटी आहेत ते दोनदा रेखांकित केलेल्या आहेत. त्या चौकटी म्हणजे दोनदा रेखांकित केलेला भाग अपूर्णांक रूपात 3/10 आहे. म्हणून याला 3/10. तर बघा गुणाकार सुद्धा आपला तसाच येणार आहे 3/10. कारण इथे बघा 3 गुणिला 1, 3 1 3 आणि 5 दुने 10. म्हणजे ह्या दोन संख्यांचा गुणाकार केला, अपूर्णांकांचा गुणाकार केला ह्या दोन अपूर्णांकाचा, तर आपल्याला जे उत्तर आहे ते काय मिळालं आहे मुलांनो? 3/10. आणि बघूया गुणाकार कसा केला आहे. 3 गुणिला 1, 3 1 3, 5 गुणिला 2, 5 दुने 10. म्हणून हे जे उत्तर आहे आपल्याला 3/10 आलेलं आहे. तर अशा प्रकारे पूर्णांक संख्यांचा आपण गुणाकार करायचा. तर याच्यावरून आपल्याला बघा काय समजून आलेलं आहे. दोन अपूर्णांकांचा गुणाकार करताना अंशाचा गुणाकार अंशस्थानी आणि छेदाचा गुणाकार हा छेदस्थानी लिहायचा आहे. जसं बघा उदाहरणात बघूया मुलांनो. समजा 5/2 गुणिला 2/8 आहे. तर याच्यामध्ये काय करायचा, जो अंशाचा गुणाकार आहे तो अंशाच्या ठिकाणी लिहायचा आणि छेदाचा गुणाकार हा छेदाच्या स्थानी लिहायचं. म्हणून बघा मुलांनो इथे 5 दुने 10 येईल आणि 8 दुने 16 येईल. म्हणजे आपल्याला गुणाकारून हे लक्षात आलं की जो अंशाचा गुणाकार आहे तो अंशस्थानी लिहायचा आणि छेदाचा गुणाकार हा छेदस्थानी लिहायचा. म्हणून इथे लिहिलेला आहे दोन अपूर्णांकाचा गुणाकार करताना अंशाचा गुणाकार अंशस्थानी आणि छेदाचा गुणाकार छेदस्थानी लिहूयाचा. आता बघा काही उदाहरण बघूया मुलांना आपण. उदाहरणात बघा सुलोचनाबाईंची 42 एकर शेती आहे. सुलोचनाबाईंची किती एकर शेती आहे? 42 एकर शेती आहे. त्यांनी त्या शेताच्या 2/7 एकर भागात गहू लावला. म्हणजे शेती त्यांची 42 एकर आहे आणि त्याच्यातून त्यांनी 2/7 एकर गहू लावला. तर त्यांनी किती एकर जागेत गहू लावला मुलांनो? मग ह्याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? ह्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? 42 गुणिला 2/7 आपण करूया आणि मग जे येईल ते आपलं उत्तर राहील. म्हणजे जे सुलोचनाबाईची शेती होती 42 एकर, 42 गुणिला शेताचा जो भाग आहे तो 2/7 आहे. याचं जे उत्तर येईल ते राहील. त्याच्यावरून आपल्याला माहिती होईल की किती एकर मध्ये गहू लावला आहे. तर बघा आपण याच्यामध्ये पण आपण करू शकतो कसं. जसं 42 गुणिला 2 करा, याच्या खाली काही नाहीये म्हणजे तसंच आहे. असंही आपण याला 2 पद्धतीने सोडवू शकतो मुलांनो. 42 गुणिला 2 करा आणि जे उत्तर येईल त्याला 7 ने भागायचं आहे. किंवा आपण बघा असंही करू शकतो 7 1 7. 7च्या फाड्यामध्ये 42 येते मुलांनो. केव्हा येते? 7चा फाडा म्हणा. 7 1 7, 7 2 14. व्हेरी गुड. 7 3 21, 7 28, 7 5 35, 7 सखम 42. व्हेरी गुड. तर 7 1 7, 7 सखम 42 केलं आणि 6 गुणिला 2 बरोबर किती येईल मुलांनो? 12. म्हणजे एकूण तर त्यांनी किती एकर मध्ये जागेत गहू लावला? तर त्यांनी 12 एकर मध्ये गहू लावला. तर आता बघा याचं स्पष्टीकरण बघूया मुलांना आपण आणि प्रश्न पुन्हा वाचूया. सुलोचनाबाईंची 42 एकर शेती आहे. त्यांनी त्या शेतात 2/7 एकर भागामध्ये गहू लावला. तर त्यांनी किती एकर जागेमध्ये गहू लावला हे आपल्याला बघायचं आहे. तर आपल्याला 42चा 2/42चा आपल्याला काय काढायचंय? 2/7 काढायचं आहे. कधी पण एक शॉर्ट मध्ये लक्षात ठेवा मुलांनो, चा असला तर तिथे आपल्याला त्याचं काय करायचं? गुणाकार करायचा आहे. आणि 42 आपण लिहिलं 42 गुणिला 2/7. 42च्या खाली काहीच नाहीये मुलांनो. म्हणून 42 गुणिला 2 केलं तर 42 दुने करायचं आहे. म्हणजे बघा 42 दुने किती येईल मुलांनो? बेक बे बेदुने 4 आणि 4 दुने 8. म्हणजे 42 दुने किती येईल? व्हेरी गुड. 42 दुने आपल्याला 84 येईल आणि 7 1 7. तर बघा आता 84 ला आपण
7ने भागूया. 7चा फाडा म्हणा. 7च्या फाड्यामध्ये बघा, सॉरी 84 येते का बघायचं. लिहिताना मी इथे 84 लिहायला पाहिजे होतं. तर बघा 84ला आपण 7ने करायचं आहे. बघा 7च्या फाड्यामध्ये येते का. 84 ही मोठी होऊन जाणार संख्या, म्हणून बघा आपण 7 1 7 वजा केलं. 8 मधून 7 गेले. व्हेरी गुड मुलांनो. 1 राहिला. हा जो 4 आहे तो इथे खाली येणार आहे. बघा आता 7च्या फाड्यामध्ये 14 येते का. अगदी बरोबर मुलांनो. 7 दुने 14 आलं आणि याचं उत्तर आपल्याला 12 मिळालं. म्हणून याचं उत्तर किती येईल. 12 येईल. ही एक पद्धत झाली. आणि एक दुसरी पद्धत होती की 42 आहे गुणिला 2/7 आहे. तर बघा आपण हे असं लिहिलं, याच्या खाली काही नाही म्हणजे 1 आहे, म्हणजे 42 गुणिला 2 आणि 7 गुणिला 1 म्हणजे 7 झालं. तर आपण बघा 7 1 7 7 सखम 42, म्हणजे कारण आपण असंही कट करू शकतो. तर 6 मग 7 सखम 42 आले. मग 6 दुने 12, म्हणजे जे उत्तर येणार आहे मुलांना ते येणार आहे 12 एकर. बघा इथे सांगितलेलं आहे आपल्याला तसं. 42ला आपण असंही लिहू शकतो 7 सखम 42 आणि हे 2 7 7 कट केले. इथे पण बघा आपण शॉर्ट मध्ये 42ला आपण कसं लिहू शकतो. तर 42ला यांनी 7 सखम लिहिले, 7 7 कट केले म्हणजे 6 दुने 12, म्हणजे सुलोचनाबाईंनी 12 एकर जागेमध्ये गहू लावला. प्रश्न क्रमांक दुसरा आहे. एका गावाची लोकसंख्या 80,000 आहे. त्यापैकी 3/4 लोक शिक्षित आहेत. म्हणजेच किती लोक शिक्षित आहेत. 80,000चे त्यांनी सांगितले आहे. 80,000पैकी 3/4 लोक शिक्षित आहेत. तर 3/4 लोक हे 80,000पैकी शिक्षित आहेत. तर टोटल हे किती लोक शिक्षित आहेत हे आपल्याला काढायचं आहे मुलांनो. तर त्याच्यासाठी पण बघा आपण बघूया मुलांनो. 80,000 लिहून घेऊया. 80,000चा काढायचा आहे, म्हणजे इथे किती काढायचं आहे 3/4. इथे बघा याच्या खाली काही नाहीये म्हणजे एकच आहे. मग इथे कसं येईल 80,000 गुणिला 3 भागीला आपण 4 केलेला आहे मुलांनो. इथे पण बघा 8 तिरी 24 येईल, म्हणजे 24,000 भागीला आपल्याला 4 करावं लागेल आणि 4नी याला भागावं लागेल. तर बघा 24च्या फाड्यामध्ये 4 1 4 4 दुनी 8 4चा फाडा म्हणा 24 येते का. 4 सख 24 येईल मुलांनो आणि 4 सख 24 आले. मग हे जितके शून्य आहेत तितके याच्या समोर देऊया, म्हणजे 1 2 3 4, म्हणजेच आपलं उत्तर किती येईल मुलांनो. तर उत्तर येणार आहे किती उत्तर आलं आपलं 60,000. ही एक मेथड होती. आणि अजून आपण दुसरी पद्धत बघूया मुलांनो. इथे बघा 80,000चा चा कधी काढायचा म्हणजे गुणाकार करूया 3/4. तर इथे काय केलं मुलांनो. इथे बघा आपण 80,000ला आपण कसं लिहिलेलं आहे 4 1 4 4 दुने 8 असा भाग कापलेला आहे. म्हणजे इथे किती वाचलं गुणिला 3 करूया मुलांनो, म्हणजे उत्तर किती येईल. म्हणजे उत्तर किती आलेलं आहे 60,000 उत्तर आलेलं आहे. म्हणजेच 80,000पैकी 60,000 लोक शिक्षित आहेत हे याचं उत्तर राहील. तर शाब्दिक उदाहरण आपण जेव्हाही शाब्दिक उदाहरणं लिहितो मुलांनो, तर शाब्दिक उदाहरणं सोडवताना आपण पद्धतशीर लिहायचं
आणि शेवटी जे विचारलेलं आहे ते पूर्ण सेंटेन्समध्ये लिहून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण पूर्णांक संख्येचा गुणाकार बघितला आहे मुलांनो. आता आपण गुणाकार शिकलो, वजाबाकी शिकलो, बेरीज शिकलो. आता गुणाकार व्यस्त. गुणाकार व्यस्त बघूया. गुणाकार व्यस्त म्हणजे दिलेल्या अपूर्णांकाचा अंश व छेद याची अदलाबदल करून मिळणारा अपूर्णांक म्हणजेच त्या अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त आहे. म्हणजे जसं बघा इथे 5/6 होतं, तर याचा गुणाकार व्यस्त काय येईल? 6/5 येईल मुलांनो. तसंच बघा 3/17 आहे मुलांनो. बघा 3/17 याचा गुणाकार व्यस्त काढायचा आहे, तर हे जे 17 छेद आहे छेदातली संख्या वर जाईल म्हणजे 17/3 होईल. तसंच आपल्याला 2चा गुणाकार व्यस्त काढायचा आहे, तर याचं 2चं काय होईल? 1/2 होईल. म्हणजे आपण छेदाची आणि अंशाची काय करतो त्याच्यामध्ये अदलाबदली करतो मुलांनो. आता बघा याच्यामध्ये गुणाकार व्यस्त म्हणजे काय असते ते? जेव्हा दोन संख्यांचा गुणाकार 1 असतो तेव्हा त्या संख्या एकमेकींच्या गुणाकार व्यस्त असतात. समजा कोणत्याही दोन संख्यांचा गुणाकार केला आणि तो गुणाकार 1 आला म्हणजेच ते एकमेकांचे काय आहेत? संख्या त्या एकमेकांशी गुणाकार व्यस्त असतात. जसा 1चा गुणाकार व्यस्त 1, पण शून्याला गुणाकार व्यस्त असतो का? नसतो. 5/6 आहे, तर 5/6चा आपल्याला व्यस्त काढायचा आहे गुणाकार व्यस्त, तर किती येईल मुलांनो? 6/5 येणार आहे. आणि ह्या दोघांचा गुणाकार आपण करूया तर 1च येणार आहे. बघा 5/6 गुणिला 6/5, तर याचा गुणाकार 1च येणार आहे. म्हणजे कोणत्याही दोन संख्यांचा आपण गुणाकार व्यस्त काढला तर तो मुलांनो किती येतो? तर तो नेहमी 1च येतो. कोणत्याही दोन संख्यांचा गुणाकार व्यस्त 1 येतो. 1चा गुणाकार व्यस्त 1च आहे, पण शून्याला गुणाकार व्यस्त नसतो.